तर मागच्या वेळेला तुम्ही आमच्याबरोबर एन्जॉय केली होती गिरनारची ट्रिप आणि यावेळेला पुन्हा एकदा तेच तिघींचं कॉम्बिनेशन, पण यावेळेला अजून 4 जण ॲड झालेले आहेत. अर्थातच मॉम अँड किड ट्रिप आहे आमची आणि आम्ही निघालो आहे पंजाबला. भरपूर सारी धमाल आता तुम्ही सगळे आमच्याबरोबर करणारच आहात. तर आता आम्ही पोचलेलो आहे पुणे एअरपोर्टवरती आणि आता थोड्याच वेळात त्यांची फ्लाईट निघणार आहे. सो आता आम्ही 7 जणांची टीम निघालेली आहे पंजाबला. मॉम अँड किड अशी ही स्पेशल ट्रिप आहे आणि आता फुल टू धमाल तुम्ही सगळे आमच्याबरोबर करणारच आहात. आपल्या आयुष्यात रोज तेच काम असतं, तीच लोक असतात, तोच रस्ता असतो, तेच रुटीन असतं. हा तोचपणा घालवायला, मुलांची सुट्टी अधिक मनोरंजक करायला, त्यांच्याबरोबरचं असलेलं माझं रिलेशन अजून मस्त झालं केवळ या मॉम अँड किड्स ट्रिपमुळे. आमची सगळी मुलं एकाच वर्गात एकाच स्कूलमध्ये आहेत आणि टचवूड त्यांच्या मॉम्स पण माझ्या आता बेस्टीज झाल्या आहेत. भरपूर धमाल मस्ती केली आम्ही या ट्रिपमध्ये. सुरुवातीला फ्लाईटने आम्ही अमृतसरला पोहोचलो. अमृतसरवरनं थेट आम्ही बसनी गेलो ते हिमाचल प्रदेशामध्ये. इथे काय काय अनुभवलं सांगतेच. मोमो इथली स्पेशालिटी. मग काय, उतरल्यावरती तुटून पडलो थेट मोमोवरती. आता हे मोमोज कसे वाटतात? वी आर एन्जॉयिंग स्ट्रीट फूड. मॉम अँड किड्स ट्रिपमध्ये तुम्हाला काही टिप्स पण देणार. प्रत्येकाला आयुष्यात स्पेस इम्पॉर्टंट असते. मुलांना मस्तपैकी त्यांचं खेळायला सोडून आम्ही मॉम्स स्वतःसाठी सुद्धा ही ट्रिप जगत होतो. त्यांना त्यांची स्पेस देऊन आम्ही तिघी मस्तपैकी शॉपिंगला बाहेर पडलो. हे बघा, धरमशाला मॅक्लोडगंजचं मस्त मार्केट. भरपूर शॉपिंग केली आणि आपलं फर्स्ट स्टेशन या सगळ्या गर्ल्स शॉपिंग वरती काढतात. हे दे धमाल. धरमशाला आणि मॅक्लोडगंजमध्ये खूप साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. चहाचे मळे, गॉयटो मॉनेस्ट्री, शिवा टेम्पल, नड्डी पॉइंट, दलाई लामा टेम्पल, कांगला फोर्ट, कितीतरी गोष्टी. स्टेडियम तर फारच भारी आहे. मुलांना तर खूप धमाल येते तिथे. त्रिउंड ट्रेक पण करण्यासारखं आहे, पण मुलांबरोबर ट्रिप असल्यामुळे आम्ही ती रिस्क घेतली नाही, कारण की आम्हाला हसत खेळत आणि निवांत आमच्या मनाप्रमाणे ट्रिप पाहिजे होती. त्यामुळं आम्हाला हवं तसं हवं तिथे आम्ही फिरत होतो आणि धमाल करत होतो. रोज सकाळी मुलं साखर झोपेत असताना मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही दल झीलला मॉर्निंग वॉकला सुद्धा जात होतो. अतिशय रम्य असा हा परिसर आहे आणि इतकी शुद्ध हवा. आम्ही तिथे योगासनं केली, भरपूर फिरलो, खूप सारी मजा केली. But I kept searching for your trace in the dark, losing myself in the endless memories of the end right from the start. You're an obsession in my head, I can't forget your eyes, your kisses. हॉटेलचा लाईव्ह बँड सुद्धा आम्ही भरभरून जगलो, खूप मजा केली. लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम, नजर में ख्वाबों की बिजलियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम. हवा के झोंकों के जैसे आजाद रहना सीखो, तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो. हर एक लम्हे से तुम मिलो, खोले अपनी बाहें, हर एक पल एक नया समा देखे ये निगाहें. जो अपनी आंखों में हैरानियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम. But I kept searching for your trace in the dark, losing myself in the
इथून सुरू झाली आमची पंजाबची ट्रिप. मराठी टोनमधलं माझं पंजाबी येतंय खरं, बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण आपल्याला ते इथे गई काय जमत नाही. तर अमृतसरचं सुवर्ण मंदिर म्हणजेच गोल्डन टेम्पल म्हणजे भक्ती, भावना आणि श्रद्धेचा संगम आहे. फक्त शीख लोकच नाही तर तमाम भारतीय आणि परदेशवासियांचं आकर्षण केंद्र आहे. एका सुंदर सरोवराच्या मध्यभागी असलेलं हे सुवर्ण मंदिर तमाम श्रद्धाळू भाविकांचं श्रद्धास्थान आहे. आद सच जुगाद सच है भी सच नानक होसे भी सच सोचे सोच न होवई जे सोची लखवार चुप्पे चुप न होवई जे लाए रहा अवतार पुखिया पुख न उतरी जे बन्ना पुरिया पार सहस्याण पालक होहे ता एक न चले नार. गोल्डन टेम्पल पहाटे पण आम्ही व्हिजिट केलं, त्याचबरोबर रात्री सुद्धा भेट दिली, दुपारी सुद्धा गेलो, लंगर सुद्धा तिथला आम्ही खाऊन बघितला. प्रसादाची एक वेगळीच मजा आहे. खडा प्रसाद सुद्धा खाल्ला. 3 ते 4 वेळा आम्ही तिथं व्हिजिट केली, सकाळ दुपार संध्याकाळ, तरी सुद्धा आमचं मन भरलं नाही. पंजाबी जुत्ती ही तर एक वेगळीच मजा आहे. काय घेऊ काय नको असं होऊन जातं. अतिशय स्वस्त दरात आहे. जालियनवाला बाग ही एक मुलांसाठी वेगळी ट्रिप ठरली. इतिहास थोडाफार त्याआधी मुलांना सांगायला पाहिजे. खरंच तिथं गेल्यावरती आणि तो प्रसंग आठवल्यावरती अंगावरती खरंच काटा येतो. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की तो कौम पे लुटाए जा. वाघा बॉर्डरची मजा तर फारच वेगळी आहे. आपल्या मुलांना तर प्रचंड धमाल येते. भारतीय आणि पाकिस्तानी सैनिक जेव्हा आमने सामने उभे राहतात, जोर जोरात एकमेकांना सॅल्यूट ठोकतात, तेव्हा पब्लिकमध्ये जे काही जोशपूर्ण वातावरण आहे आणि एकंदर उत्साह आहे तो अवर्णनीय. शेर हिंद आगे बढ़, मरने से फिर भी तू न डर, उड़ा के दुश्मनों का सर जो है वतन बढ़ाए जा. तू शेर हिंद आगे बढ़, मरने से फिर भी तू न डर, उड़ा के दुश्मनों का सर जो है वतन बढ़ाए जा. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की तो कौम पे लुटाए जा. इथे मार्केटमध्ये अशा ओपनला रिक्षा असतात आणि आता आम्ही खूप सारी शॉपिंग करून इथल्या आता या लोकल रिक्षा असतात त्या सगळ्या बाजूने ओपन असतात. व्हिडिओ याच्यावरनं पाहत असेल धक्का किती बसतोय. त्याच्या शेअरिंगमध्ये पण अवेलेबल असतात. शॉपिंग करून आता आम्ही पेढेवाली लस्सी खायला निघालोय. पेढेवाली लस्सीचा व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवते. काय चैत्राली? पंजाबच्या पाट्यांची एक खासियत आहे की या सगळ्या एकसारख्या असतात आणि एकसारखंच लेटरिंग सगळ्या पाट्यांवर असतं. आपल्याकडे कसं मराठी कंपल्सरी आहे तसं इथं पंजाबी आणि इंग्लिशमध्ये सगळ्या एकसारख्या, काहीच वेगळं वाटत नाही. ना लोगो ना काय, सगळ्या एकसारख्या पाट्या. मुलांबरोबर धमाल तर येतच होती, पण गर्ल्स ट्रिप म्हणून आम्ही आमची वेगळी शॉपिंग आणि ट्विनिंग सुद्धा केलं होतं. तर अशी ही आमची मॉम अँड किड्स ट्रिप.